नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS गव्हर्मेंट लास्ट इयर सोबत यावेळेस आपण कंपॅरिझन करणार आहोत आणि किती मार्क्सपर्यंत आपल्याला BMS गव्हर्मेंट कॉलेज अलर्ट होईल हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला BMS करायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 ACBC कॅटेगरी 1,28,738 इतका होता. तर आपण 2026ला 1,29,300 या रँकच्या आतील विद्यार्थ्यांना ACBC कॅटेगरीच्या स्टुडंटला BMS गव्हर्मेंट कॉलेज अलर्ट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे विजय कॅटेगरी. विजय कॅटेगरी 1,38,638 2025चा रँक होता ऑल इंडिया. तर यावर्षी 1,39,850 ऑल इंडिया रँकच्या आतील स्टुडंटला विजय कॅटेगरीच्या BMS गव्हर्मेंट कॉलेज अलर्ट होईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर NTB, NTC, NTD हे पाहिले आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपला रँक पहा आणि आपल्याला गव्हर्मेंट BMS कॉलेज हे भेटते का हे नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग प्रॉपर करा, कुठल्याही प्रकारची चूक करू नका आणि चॉईस फिलिंग करताना नीट करा. नंतर ते चॉईस लॉक पण करा. काही विद्यार्थी तसंच लॉक करायचे विसरतात. नंतर विद्यार्थी मित्रांनो, नंतर आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीचा आहे बघा 1,21,025 इतका रँक आहे ऑल इंडिया मागच्या वर्षीचा. यावर्षीचा 1,22,300 ऑल इंडिया रँक ज्याचा असेल त्याच्या आतमध्ये ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला BMS गव्हर्मेंट कॉलेज अलर्ट होऊन जाईल. नंतर आहे EWS कॅटेगरी. EWS कॅटेगरीचा 1,50,831 ऑल इंडिया रँक ज्याचा आहे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी 1,52,000 ऑल इंडिया रँकच्या आतील स्टुडंटला EWS कॅटेगरीच्या BMS गव्हर्मेंट कॉलेज अलर्ट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. नंतर SC, ST, OBC कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही बघता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या कॅटेगरीनुसार ऑल इंडिया रँक 2026 दिलेला आहे तो पाहून घ्या आणि आपल्याला BMS कॉलेज अलर्ट होईल हे पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट कॉलेजेससुद्धा कमी मार्कवर अलर्ट होतात, पण तुमची काउन्सिलिंग आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन असले पाहिजे. त्यामुळे काउन्सिलिंग करताना आणि कॉलेज चॉईस फिल करताना कुठलीही गडबड करू नका. आपल्या रँकनुसार मागच्या वर्षीसोबत कंपॅरिझन करा आणि नंतरच चॉईस कॉलेजेस तुम्ही निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 गव्हर्मेंट कॉलेजेसचे प्रत्येक गव्हर्मेंट कॉलेजेसचे कट ऑफ आपण मागच्या वर्षीसोबत कंपॅरिझन करू आणि ह्या वर्षी आपल्याला कोणते गव्हर्मेंट कॉलेज लागेल हे पाहू आणि तुमचे मार्क्स किती आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल का नाही हे मी सांगतो. धन्यवाद.